चला तर आपण बघूया, काल आपण काय पाहिलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंट आपण इथपर्यंत आलो होतो. तर इथे काय दिले, इफ लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय द डिझास्टर्स, रिलेटेड डिपार्टमेंट कॅन नॉट आन्सर द प्रॉब्लेम्स ऑफ डिझास्टर इफिशियंटली. ऑल द कन्सर्न डिपार्टमेंट्स आर अफेक्टेड बाय द डिझास्टर्स अँड देअर बाय एंटायर सिस्टम कोलॅप्स. जर लोकल गव्हर्निंग बॉडीज म्हणजे काय, थोडक्यात गाव लेवलला जी ग्रामपंचायत असते किंवा जवळचं पोलिटिशन असेल, हे जर कोलॅप्स झालं, हे जर तिथं नष्ट झालं किंवा ह्याने जर व्यवस्थित कार्य केलं नाही, तर वरची देखील मदत व्यवस्थित पोहोचत नाही. कारण यांनी अहवाल दिला तरच वरून मदत येईल. ह्याच्या खाली एक दिले कम्प्लीट द चार्ट, हा देखील भाग, हा जो चार्टचा भाग आहे तो सिलेबसमधून वगळलेला आहे, पण तुम्ही जस्ट थोडं डिस्कस करू. डिझास्टर आहे तर त्याच्या हे काय दिले तिने, तर इथे तिने दिले डिफरंट प्रॉब्लेम्स ऑकर्स, म्हणजे काही समस्या असतात. इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणजे काय, आर्थिक समस्या, इथे दिले आर्थिक प्रॉब्लेम काय होतं, फंड अचानक जास्त द्यावा लागतो, हे करतं. सोशल म्हणजे सामाजिक काय होतं, तर लोक घाबरतात डिझास्टरमुळे, सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. इन्व्हायरमेंटली ते दिलेलेच प्रॉब्लेम तुम्ही वाचा. परत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड प्रोफेशनल म्हणजे प्रशासकीय काय अडचण येतात ते इथे दिले. स्ट्रेस ऑन वर्कर, कामगारावर ताण पडतो, अशा बऱ्याचशा गोष्टी. परत पॉलिटिकल, राजकीय काय होतं, जर एखाद्या ठिकाणी जर दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी राजकीय देखील त्रास होतो किंवा राजकीय उलथापालथ होते किंवा बऱ्याच अशा काही घटना घडतात. परत मेडिकल म्हणजे वैद्यकीय काय होतं, तर हे पण तिथे दिलेलं आहे. हा खरं तर भाग सिलेबस अभ्यासक्रमात वगळलेला आहे, पण ओके आपण घेतलेलं आहे. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, डिपेंडिंग अपॉन द अबव इन्फॉर्मेशन, या वरील माहितीवरून एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट ऑफ द डिझास्टर्स ऑफ रेल्वे ॲक्सिडेंट. जर रेल्वे ॲक्सिडेंट झाला तर काय परिणाम होतो, तर रेल्वेचं नुकसान होतं, इकॉनॉमिकल नुकसान होतं, रेल्वेच्या लोकांची ज्यांचे घरातले व्यक्ती वाढले त्यांच्यावर सामाजिक दडपण येतं, इन्व्हायरमेंटल म्हणजे प्रदूषण होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी घटनेत त्या ॲक्सिडेंटमुळे होऊ शकतात. चला पुढे दिले नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर म्हणजे काय, तर आपत्तीचं स्वरूप, नेचर म्हणजे स्वरूप, आणि त्याचं काय काय त्याचे परिणाम असतात. बघा, टेकिंग इन टू द कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर, द सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट्स मस्ट बी थॉट ओव्हर ॲज फॉलोज. काही गोष्टीवर विचार केला पाहिजे. हे प्री डिझास्टर फेज म्हणजे आपत्ती येण्यापूर्वीचा काळ. वॉर्निंग फेज म्हणजे आपत्तीच्या धोक्याची सूचना असते, आपत्ती येणार आहे त्याची. इमर्जन्सी फेज म्हणजे काय, तातडीची फेज असते, किंवा इमर्जन्सी म्हणजे अतिशय इमर्जन्सी म्हणजे आपण म्हणतो धोक्याची घटना फेज असते. रिहॅबिलेशन म्हणजे पुनर्स्थापना, बरं का. रिकव्हरी फेज म्हणजे सगळं रिकवर व्हायला पाहिजे, ते परत सगळं आहे असं हे झालं, स्टेबल झालं पाहिजे. आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्बांधणी, अशा काही फेज आहेत 6. बघा, पुढे दिले एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर्स ऑफ फ्लड विथ द हेल्प ऑफ द 6 पॉईंट्स घेऊन डिसाईड. ह्या 6 पॉईंटच्या आधारे फ्लड म्हणजे पूर आल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये प्री डिझास्टरला काय असतं, तर पुराच्या आधी प्री डिझास्टर म्हणजे आधी सूचना येते, म्हणजे पाणी हळूहळू वाढायला लागतं. परत वॉर्निंग फेज, अचानक वॉर्निंग दिली जाते किंवा पाणी वाढणार आहे, नदीच्या काठाला नदीची काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो बातम्यावरून वगैरे. इमर्जन्सी फेज म्हणजे अचानक इमर्जन्सी काय, आता पाणी शिरलेलंच आहे, ती धोक्याची सूचना आलेली असते. तर ते इमर्जन्सी म्हणजे थोडक्यात धोक्याचा काळ असतो, धोकादायक काळ, त्यात अचानक निघून जावं लागतं. रिहॅबिलेशन म्हणजे समजा पूर्व ओसरला, परत रिहॅबिलेशन म्हणजे त्यांना परत आणलं पाहिजे किंवा परत त्यांचं हे केलं पाहिजे. रिहॅबिलेशन म्हणजे थोडक्यात वस्ती सांगतं, त्यांचं परत वस्ती वसवली पाहिजे तिथं. रिकव्हरी फेज, ते परत सगळं रिकवर झालं पाहिजे. कारण आता पूर येऊन गेल्यानंतर बरेचसे घरातलं धान्य वगैरे सडतं, हे होतं, खराब होतं, तर ते सगळं रिकवर झालं पाहिजे. रिकन्स्ट्रक्शन, कारण काय काही घरं पडली असतात पुरामध्ये, काय काय घरांनी कोसळ असतात, बरेचसं काही वाहून गेलं असतं, ते सगळं परत बांधावं लागतं. बघा, टेकिंग इन टू द कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 ॲस्पेक्ट्स ऑफ द डिझास्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर द कॉमन सिटीजन. फक्त 3 यातल्या महत्त्वाच्या फेज आहेत ते त्यांनी दिले होते कॉमन सिटीजनला, म्हणजे सामान्य नागरिकांना. फेज ऑफ इमर्जन्सी म्हणजे धोक्याचा काळ. ओके, बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय द क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. जर या इमर्जन्सी फेजमध्ये म्हणजे धोक्याच्या काळात किंवा ह्या सुरुवातीच्या काळात जर मदत लवकर पोहोचली तर बरेचसे जीव आपण वाचवू शकतो. बघा, व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. आणि ह्यात वैद्यकीय मदत असेल, प्राथमिक उपचार असेल, इतर काही कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणजे त्यांची संपर्क साधणं पाहिजे, अडकलेल्या लोकांना काढणं, ह्यासाठी ह्या फेजमध्ये ह्या गोष्टी येतात. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर्स कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. आणि ह्याच्यामध्ये त्या आपत्तीची किती तीव्रता आहे ते आपण लक्षात घेऊ शकतो. दुसरं ते ट्रान्झिशनल फेज म्हणजे त्याला संक्रमण काळ म्हणतो आपण. बघा, रिहॅबिलेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. रिहॅबिलिटेशन पुनर्स्थापना किंवा पुनर्वसन करण्याचं ह्यात काम चालू होतं. आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर्स, इट इन्क्लूड्स द क्लिअरिंग ऑफ डेब्रिस म्हणजे घाण काढणे, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय चालू करणे म्हणजे पाण्याचा सप्लाय चालू करणे, रिपेअरिंग रोड रिपेअर करणे किंवा दुरुस्त करणे,
इत्यादी अशा अनेक कामं आहेत की ह्या ट्रान्झॅक्शन फेजमध्ये होतात. त्याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स वगैरे काम करतात बरं का, आणि बरेचसे इथे व्यक्ती देखील बरेचशा काम करतात आणि याच्यामध्ये त्यांना सामाजिक मानसिक आधार देण्याची गरज असते. तिसरी फेज आहे रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे सगळं पुनर्बांधणी किंवा पुनर्स्थापना असं त्याला म्हटलं जातं. तर तिसरी जी फेज आहे रिकन्स्ट्रक्शन फेज, म्हणजे पुनर्बांधणी त्याला आपण म्हणतो रिकन्स्ट्रक्शन. बघा, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. ही खूपच एक कॉम्प्लिकेटेड फेज आहे, म्हणजे खूपच याच्यामध्ये क्लिष्टता असते. बघा, दिस फेज बिगिन्स इन द ट्रान्झिशन फेज. ती आधीच्या फेजमध्ये चालू होती. त्यामध्ये काय असतं की रिकन्स्ट्रक्शन देअर बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंग बांधायला सुरू होतात, रोडची सुविधा, वॉटर सप्लाय, असंख्य अशा गोष्टी त्यामध्ये चालू होतात रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये. बघा, हे खाल्लेले प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. आतापर्यंत असंख्य अशा नैसर्गिक आपत्ती येऊन गेलेल्या आहेत. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर्स ब्रिंग नंबर्स ऑफ नमनेस टू द माइंड. आणि हे जर सगळ्यांचं जर आपण जर ऐकले ह्या घटनेबद्दल तर आपल्याला मानसिक मनाला धक्का पोचू शकतो. इथे दिले असंख्य अशा घटना दिलीत. बघा, आणि परत दिले ह्यूज लॉस टू द लाईफ अँड प्लॅन टू द अर्थ हॅज बीन ऑकर्ड टू सच डिझास्टर. ह्यामुळे बघतो पृथ्वीला आणि मानवी जीवनाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बघा, इन रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बिकम फेअर्स. एक्झाम्पल, इन्क्रीजिंग ऑफ पॉप्युलेशन इन इट्स इन्क्रीजिंग नीड्स इमर्जिंग प्रॉब्लेम्स out of it, and now the extreme end. Such disasters have been increased after the World War II. बघा, लोकसंख्या वाढ हा देखील एक मोठी आपत्ती होती. आता थोडी आता आटोक्यात आलेली आहे, पण वर्ल्ड वॉर टू म्हणजे द्वितीय युद्धानंतर हा एक मोठा प्रॉब्लेम जगासमोर होता. बघा, कंडिशन्स ऑफ इन्स्टेबिलिटी ऑफ अरायझेस इन द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, रेशियल religious differences, etc. Incidents like terrorism, abduction, social difference. बघा, पुढे दिले प्रोडक्शन ऑफ यूज ऑफ द हार्मफुल केमिकल इज अंडर बॅन इन डेव्हलप्ड कंट्रीज. तर असंख्य अशा देशामध्ये हार्मफुल केमिकल म्हणजे घातक रसायनं त्याच्यावर प्रोडक्शन करण्यावर बॅन आहे, म्हणजे बंदी आहे त्याचं उत्पादन करण्यावर. हावेवर तरी देखील प्रोडक्शन ऑफ आयदर सेम of those chemicals which can wipe out the human race is common in developing and poor countries. आणि इतर देखील ह्या केमिकलचं किंवा रसायनांचं उत्पादन बऱ्याचशा देशामध्ये घेतलं जातं. चला खाली दिलेपर्यंत डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? इन 2014 बघा, देर हॅड बीन द ह्यूज लँडस्लाईड इन अ व्हिलेज माळीन या गावामध्ये खूप मोठं असं एक हे घटना घडली होती की एक डोंगराची पूर्ण अशी हे डोंगर कोसळला होता आणि त्यामध्ये असंख्य अशी एक पूर्ण गावच म्हणजे मातीखाली काढलं गेलं होतं. तर दिले हे कुठं घडलं होतं? आंबेगाव तालुक्यामध्ये, पुण्याच्या. तर इथे दिले ते माळीन गावाचं एक जुनं चित्र दाखवलं आणि नवीन शाळा कशी उभारलेली दाखवली असेल. हे दिले फॉलोइंग इज द इमेज ऑफ द स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझास्टर. आणि हे नवीन शाळा बांधलेलं चित्र आहे. आधी जुनी शाळा वगैरे हे सगळं नुकसान झालेलं हे चित्र दाखवलेलं आहे. या घटनेबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पेपरला त्यावेळी वाचलं असेल, बरोबर. तुम्ही असाल त्यावेळी 4थी अगर 5वीला. बघा, अंडर सच थ्रेट टू द ह्युमन बिंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्स. आणि आणखी एक धोका आहे पुढचा, तो काय सांगते ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्स म्हणजे काय? अणु ऊर्जा केंद्र, त्याच्यातून काही धोका असतो. बघा, एक्झाम्पल, रेडिएशन लिकेज ऑकर्ड आफ्टर द ब्लास्ट इन ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट इन चेर्नोबिल, रशिया. तर आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना आहे रशियाला झाली होती, चेर्नोबिलला. जपानमध्ये पण झाली होती. ओके, तर चेर्नोबिलला रशियामध्ये दुर्घटना झाली होती. तर आता त्या चेर्नोबिल शहरामध्ये कोणीही राहत नाही. तिथं आधी 10 लाखच्या आसपास लोकसंख्या असलेलं शहर होतं, तिथं कोणीही राहत नाही. चेर्नोबिल दुर्घटना ही जगातील सर्वात मोठी दुर्घटना आहे. तिथं एक ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट फुटला होता. इथे तेच दिले इट्स इफेक्ट्स आर स्टील एक्सपिरियन्स इन दिस रिजन. त्या भागामध्ये अजून देखील त्याचे परिणाम जाणवतात. तिथं अजून देखील लोक राहत नाही. तिथं गेलं तर कॅन्सर होण्याचा धोका असतो. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट वॉज युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. नाउ डेज मेनी कंट्रीज आर इक्विप्ड विथ ॲटॉमिक एनर्जी. आता सगळ्या देशाकडून ॲटॉमिक एनर्जी आहे. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजिंग ड्यू टू द केअरलेसनेस. आणि तिथं निष्काळजीपणामुळे होतं रेडिएशन बाहेर पडतं आणि काय होतं त्याच्यामुळे मोठा धोका आहे. इनफॅक्ट इट इज द मोस्ट नेसेसरी फॉर द सिटिझन्स ऑफ ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर्स इन दिस टाईप ऑफ द डिझास्टर. आणि ह्यात हे सगळ्यांनीच आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हेज द डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ सिटिझन्स इन द डिझास्टर मॅनेजमेंट इज हायली नेसेसरी. आणि त्यामुळे सगळ्यांनीच आपण सहभाग घेतला पाहिजे. एखादी जर दुर्घटना घडली तर आपणच त्यात सहभाग घेऊन ते आपण सगळी तिथं तातडीनं मदत केली पाहिजे.
Similarly, disaster management schemes should be changed with respect to the local location, time and nature of disasters. आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपदा प्रबंधन किंवा आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या काही योजना आहेत त्या देखील गरज बघून बदलल्या पाहिजेत. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर द पर्टिक्युलर पिरियड आणि त्या फक्त विशिष्ट काळासाठी मर्यादित नसू नयेत. ओव्हरऑल देर मे बी any type of disasters. It should be overcome. Concept of disaster management has been arisen out of this only. आणि ह्यामुळेच काय होते डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन ही एक कॉन्सेप्ट नवीन आलेला आहे. चला आता लिहितं डिझास्टर मॅनेजमेंट ह्याला माझं आपत्ती व्यवस्थापन किंवा आपदा प्रबंधन काय असतं बघा. डिझास्टर्स मे बी मायनर और मेजर. आप एखादी दुर्घटना लहान असेल, छोटासा ॲक्सिडेंट असेल किंवा एखादी मोठी असेल, पूर वगैरे, भूकंप वगैरे, शॉर्ट टाईम और लॉंग टाईम, थोडा कशा कालावधी असेल किंवा लांब कालावधीसाठी असेल, कशी का असेल ना, इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी. त्याच्यावर आपण मात केली पाहिजे आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन चांगलं होणं गरजेचं आहे. देर इज क्लोज रिलेशनशिप बिटवीन द डिझास्टर मॅनेजमेंट अँड द पब्लिक पार्टिसिपेशन. आणि ह्यात लोकसहभाग हा गरजेचा आहे. जर लोकांनी सहभाग दिला नाही तर आपत्तीचं व्यवस्थापन किंवा आपत्ती टाळणं अशक्य आहे. बघा पुढे काय दिले. Disaster management is either prevention of disasters or making arrangements to face it or at least achieve the abilities to face it. आणि ह्याच्यात काय असते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, त्याच्यामध्ये ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा डिझास्टर इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. ही कशा खूप गतीनं होणारी प्रोसेस आहे. इन फॅक्ट इट इज अ ॲक्सिडेंट. हे कसं एक दुर्घटना असते. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन. आपण इथं काय करू शकतो. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट द आवर सिव्हिल्स. आपल्याला कसं वाचवू शकतो आणि आपली इतर आवर बिलॉंगिंग्स ॲनिमल, आपले प्राणी असतील, आपले जवळचे लोक असतील, त्यांना कसं वाचवू शकतो याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. चला, इन केस ऑफ डिझास्टर्स मॅनेजमेंट देअर शुड बी अन अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉसेस. आपण यात कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डिझास्टर्स आर नेव्हर प्लॅन्ड बट लॉसेस ड्यू टू इट कॅन बी प्रिव्हेंटेड इन अ प्लॅन्ड मॅनर. डिझास्टर कधीच सांगून येत नाही. काय दिलं पाहिजे. डिझास्टर्स नेव्हर प्लॅन्ड म्हणजे आपत्ती कधीही नियोजनबद्धरित्या येत नसते. पण जर आपण नियोजन केलं तर त्याचा लॉस किंवा त्याचं नुकसान आपण थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो. चला इथे दिले ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं लक्ष काय असतं बघा. सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. तर लोकांना वाचवणे किंवा लोकांचा जीव वाचवणे या दुर्घटनेमध्ये. बघा पुढे काय दिले. सप्लाय ऑफ असेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर्स. तर या आपत्तीचं नुकसान आपत्तीमुळं त्याचा परिणाम कमी व्हावा म्हणून त्यांना असेन्शियल कमोडिटीज म्हणजे जे काही गरजेच्या वस्तू ते पुरवणे लोकांना. द रिस्टोर ऑफ द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग द रिकन्सिलिएशन इन द डिझास्टर्स. म्हणजे पुनर्बांधणी किंवा पुनर्स्थापना करून लोकांचं जनजीवन आहे असं स्थापित करणे. रिहॅबिटेंट द डिझास्टर विक्टिम्स. आणि जे आपत्तीमध्ये विक्टिम म्हणजे जे बाधित झाले त्यांचं रिहॅबिटेंट म्हणजे त्यांचं पुनर्स्थापना करणे किंवा त्यांना परत आधार देणे. पण काय दिले. कन्सिडरिंग द प्रोडक्टिव्ह मेजर्स इन डिझास्टर्स म्हणजे काय संरक्षणात्मक उपाययोजना करणे. सच डिझास्टर्स विल नॉट रीच इन द फ्युचर अँड स्टॉप टेक केअर टू द रिड्यूस देअर इंटेन्सिटी. म्हणजे अशी काही उपाययोजनाची ती भविष्यात आपत्ती येऊ नये जरी अंतर त्याची तीव्रता कमी असावी.